खोक्याच्या घरावर बुलडोझरनं झालेल्या कारवाईची। खोक्याच्या घरावर बुलडोझरनं कारवाई करण्यात आली। वन विभागाच्या जागेवर अनधिकृत घर बांधल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे। तसंच घराला लागून असलेलं कार्यालय देखील तोडण्यात आलेलं आहे। खोक्या भोसले यांच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आलाय। खोक्याच्या घरावर बुलडोझर चालवत पोलीस आणि वन विभागानं कारवाई केली आहे। दोन बुलडोझरच्या साह्यानं खोक्याचं संपूर्ण घर पाडण्यात आलं। बुलडोझरनं कारवाई करण्याआधी अधिकाऱ्यांनी घरातील सिलेंडर, कूलर, खुर्च्या बाहेर काढल्या। घरात असणारा सोफा, डायनिंग टेबल, भांडी, मांडणी हे सगळं बाहेर काढण्यात आलं। टीव्ही, फ्रीज, कपाट आणि टिपॉय सुद्धा अधिकाऱ्यांनी बाहेर काढला। वन विभागाच्या जागेवर असल्यानं खोक्याचं हे घर अनधिकृत आहे। वन विभागाकडून या घरासंदर्भात खोक्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला। शिरूर कासार पासून काही अंतरावरच खोक्याचं हे घर होतं। वन विभागानं याआधी घरातून वाळलेल्या प्राण्यांचं मांस आणि कातडं जप्त केलं होतं। दरम्यान खोक्या भोसल्यावर या प्रकरणी 3 गुन्हे दाखल करण्यात आले, तर वन विभागाकडून सुद्धा 2 गुन्हे दाखल आहेत। खोक्या असो, खोक्या असो, बोक्या असो, ठोक्या असो, कोणालाही सोडलं जाणार नाही। सगळ्यांना ठोकणं। खोके संस्कृती जन्माला घालणारं हे महायुतीचं जे सरकार आहे, हे बाहेरून कीर्तन आणि आतून तमाशा असे दाखवण्याचे केविलवाणे प्रयत्न अनेक वेगवेगळ्या निमित्ताने ते करत असतात। त्यांनी चालवलेलं बुलडोझर म्हणजे कुठेतरी आपली जात असणारी आब किंवा गेलेली आब हे वाचवण्याचा त्यांचा हा केविलवाना प्रयत्न आहे, हे नाटक आहे। त्यामुळे असे खोके, आका, अजून वेगवेगळ्या गँग, कोयता गँग, वाळू गँग, अशा वेगवेगळ्या गँग कशा जन्माला येतात हा खरा मुद्दा आहे। मात्र मूळ प्रश्नावरून लक्ष भटकवण्यासाठी अशा केलेले हे इव्हेंट आहेत।